नमस्कार. आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करतो. आज आपण याच डोश्याच्या पिठापासून मस्त असा पोटॅटो चीजी डोसा सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे सँडविच दिसायला जितकं छान दिसतंय त्याहून कितीतरी पटीने छान असं चवीला लागतं. त्यामुळं वरून क्रिस्पी, आतून मऊसूद असं बटाट्याचं सारण आणि छान अशी चवीची नारळाची चटणी. त्यामुळे हे सँडविच अगदी मस्त लागतं. टिफिनसाठी हा चांगला पर्याय आहे. त्यासाठी काय करायचं तर तव्यावरती छोट्या आकाराचे 2 असे डोसे टाकून घ्यायचे. आता हे जे डोसे आहेत यावरती तूप, बटर किंवा तेल काहीही टाकून तुम्ही हे दोन्ही बाजूनं छान आपल्याला असं भाजून घ्यायचे आहेत. हे जे सँडविच आहे ते विदाऊट ब्रेडचं आहे आणि अगदी पौष्टिक आहे. मुलांना टिफिनमध्ये अशा पद्धतीने आपण दिलं तर वेगवेगळी भाजी, डोसा असं देण्यापेक्षा अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करून दिलं तर मुलंही ते आवडीनं खातात. आता एका डोस्यावरती आपण बटाट्याची भाजी, त्यानंतर एका डोस्यावरती नारळाची चटणी जी केलेली आहे ती यावरती टाकून घेतली. आता इथं चटणी कोणत्याही प्रकारची तुम्ही टाकू शकता आणि जर तुमच्याकडं बटाट्याचं सारण किंवा बटाट्याची भाजी नसेल तर याऐवजी वेगवेगळ्या भाज्या छान बारीक चिरून त्याचंही स्टफिंग तुम्ही यामध्ये करू शकता. वरून छान चीज टाकलं, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि पुन्हा तेल किंवा बटरवरती आपल्याला दोन्ही बाजू छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे याच्यामुळं काय होतं तर आतमधलं जे चीज आहे ते छान असं मेल्ट होतं आणि दिसायला अगदी छान हे सँडविच दिसतंय. अगदी आपण बन पावचं किंवा गोल पावचं जसं दाबेली करतो त्याचप्रमाणे हे सँडविच दिसत आहे. कट करून मुलांना टिफिनमध्ये किंवा आपणही अशा पद्धतीचे छान असं सँडविच बनवून खाऊ शकतो. तेच डोशाचे प्रकार करून कंटाळा आला असेल तर हा पर्याय अगदी छान आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे अशाच पद्धतीने 2 छान छोट्या आकाराचे डोसे असे करून घ्यायचे. मात्र दुसरा डोसा करताना तो थोडासा पहिल्या डोस्याला असा चिटकून ठेवायचा. म्हणजे असा पाव जो आपण कट करतो त्याप्रमाणे हे जे सँडविच आहे ते दिसायला दिसतं आणि छान होतं. आता याची आपण दुसरी बाजू भाजणार नाही आहे. त्यावरून थोडंसं बटर टाकून घेतलं आणि यावर झाकण ठेवायचं. आपल्याला फक्त याची एकच बाजू भाजायची, वरची बाजू फक्त अशी थोडीशी वाफ आणून द्यायची. वाफ आणली की याला छान जाळी सुटलेली आहे आणि वरची बाजू छान अशी वाफलेली आहे. आता यावरही पुन्हा आपण पहिल्या सँडविचसाठी केलेलं स्टफिंग आहे त्याचप्रमाणे करायचं आणि हे बंद करून घ्यायचं. मात्र हे दिसायला अगदी दाबेलीचं जसं आपण बनवतो म्हणजे पावला कट करून त्यामध्ये सारण घालतो त्याचप्रमाणे होतं. याच्यामध्ये तुम्ही शेव किंवा वेगवेगळ्या प्रकारचं सारणही वापरू शकता. शेवही टाकून मुलांना किंवा केचप लावूनही तुम्ही अशा पद्धतीचं सँडविच करून देऊ शकता. अगदी छान खरपूस असं भाजून घ्यायचं. असंच अख्खंही देऊ शकता किंवा कट करून याचे तुकडेही करून देऊ शकता. अजिबात यामधलं सारण सुटत नाही. कसं वाटलं नक्की सांगा. तुम्ही अशा पद्धतीचं मस्त असं पोटॅटो चीज सँडविच नक्की करून बघा. तुम्हालाही ते नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.